तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटतं का हो की आपल्याला दिवसभर बसलोय आणि आपल्याला ट्रेडच नाही मिळालेला? तर अशा टायमिंगला माणसाची स्थिती अशी होते की प्रत्येक ठिकाणी स्ट्रॅटेजी जो शिकवतो किंवा क्लासेस जो घेतो त्याला प्रत्येक ठिकाणी मेसेज केला तो, सर काय आज तुमच्या स्ट्रॅटेजीने ट्रेडच नाही झाला किंवा नाही. पण हीच तर खरी परीक्षा असते. अकाउंटला पैसे असताना, समोर ट्रेडिंग चालू असताना, चार्ट रनिंग असताना ट्रेड न घेणे ही सुद्धा एक प्रॉफिटेबल जर्नी होण्याची पायरी, ती एक सगळ्यात महत्वाची पायरी म्हणून आपण त्याला ओळखतो. बरेच लोक मार्केटमध्ये काय करतात की काहीतरी स्ट्रॅटेजी बघतात, आज आपल्या त्या स्ट्रॅटेजी ट्रेड नाही येणार तर चला दुसरी वापरून बघूया, आणि त्याच्यामध्ये लॉस करतात. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला ते झाला, मार्केटमधनं पैसे गेले ते गेले. त्याच पद्धतीने उद्या ट्रेड करताना येणारा हाताला घाम आणि थरथरणारे हात हे तुम्हाला सांगून देतात की तुम्ही चुकीचं काम करताय आणि तुम्ही डिसिप्लिन मध्ये काम करत नाहीये. तर हेच माझं सांगणे, दिवसभरामध्ये ट्रेड नाही मिळाला काही हरकत नाही, पण त्याच्यावर बसून पैसे घालवण्यापेक्षा किंवा पैसे मार्केटमधनं वाईप आउट होण्यापेक्षा ट्रेड न केलेलं कधी बेटर असतं. आणि ही ट्रेडिंग आहे, हा एक बिझनेस आहे. बिझनेस रोजच मोठ्या प्रमाणात होईल अशातला भाग नाही. काही दिवस चांगले येतात आणि काही दिवस खराब सुद्धा येतात. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी टिकून राहणे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेच जर कसं कन्सिस्टंटली टिकून राहायचं असेल, डेलीचे ट्रेड कसे बघायचे असतील, हेच बघायचं असेल तुम्हाला, तर खाली दिलेला आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट झूम मीटिंग आहे. कुठलेही चार्जेस नाही आहेत, ते अटेंड करा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या की डेली बेसिसवर ट्रेडिंग आपण इंट्राडे मध्ये पैसे कमवू शकतो का नाही कमवू शकत. भेटूयात पुढच्या भागात. थँक्यू.